नमस्कार मित्रांनो, स्त्री अशा पुरुषावर विश्वास ठेवते जो तिच्याबद्दल घेतलेला निर्णय वारंवार निवडतो. मित्रांनो, आजच ठरवा की तुमच्या आयुष्यातील एक पर्याय आहे ती की अंतिम निर्णय. तुमची निवडच तुमचे भविष्य ठरवते. नात्यात एकदा निर्णय झाला की आव्हान येतं ते भावनांना समजून घेण्याचं. अनेक पुरुष इथेच चुकतात. म्हणून मित्रांनो, तिच्या काही भावनांना तर्क नाही तर स्थान द्या. चला भावनिक भाषेला समजून घेऊया. अनेक पुरुष विचार करतात की स्त्रिया छोटी छोटी गोष्टींवर लगेच भावूक होतात, पण हे सर्व लॉजिकच्या बाहेर आहे. पण इथेच तुम्ही सर्वात मोठी चूक करता. पुरुषांसाठी ही कृती महत्त्वाची असते, पण स्त्रीसाठी ही भावना तिची भाषा असते. ती याच भावनिक भाषेत प्रेम व्यक्त करते आणि नातेसंबंधात आपले मन ओतते. ती केवळ तर्काच्या जगात राहत नाही, तर तिला तुम्ही सगळं ठीक आहे, जास्त विचार करू नकोस असं सांगण्यापेक्षा तुम्ही तिला ऐकलं पाहिजे. जो पुरुष म्हणतो मी तुला ऐकत आहे, तुला जसं वाटत आहे तसं वाटणे ठीक आहे, तो पुरुष तुमच्या किंवा तिच्या भावनांना स्थान देतो. तो तिथे तर्क लावत नाही. ती त्याच पुरुषाची भावनिकरित्या जोडली जाते. जिथे भावनांचा आदर केला जातो, जिथे भाषा समजून घेतली जाते, तिच्या भावनांना गंभीरता देणे म्हणजे तिच्या आत्म्याचा आदर करणे होय. आणि ज्या पुरुषाकडून हा आदर मिळतो त्याच्याशी तिचे भावनिक बंध कधीही तुटत नाहीत. मित्रांनो, भावनिक आधार दिल्याशिवाय नात्यातील सर्वात मोठी परीक्षा इथे समोर येते, ती म्हणजे वादळ. आणि इथे कामाला येतं आपला रागाच्या आगीत पाण्याचं शांत पात्र. या गुणाने तुम्ही प्रत्येक वादळ शांत करू शकता. नातेसंबंधात वाद, मतभेद आणि राग येणारच, पण खरा पुरुष तो असतो जो या वादळाला स्वतःला अस्थिर ठेवतो. म्हणजेच तो फक्त शांत राहणे नव्हे तर समजून घेण्याचा प्रयत्न करणे. तुमच्या स्त्रीच्या रागाच्या आगीतही तुम्ही पाण्यासारखे शांत राहिले तर त्या रागाला उत्तर दिले तर राग आणखी भडकतो आणि ते नाते जळून जाते. जी स्त्री पाहते की तिचा पुरुष केवळ रिलेशनशिप योग्य ठेवण्यासाठी आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतोय, गैरसमज दूर करण्यासाठी स्वतःची चूक मान्य करतोय, ती स्त्री त्या पुरुषाला मानसिक आधार मानते. तुमच्या जवळची ऊर्जा नसावी तर समजून घेण्याचा आणि नातं टिकवण्याचा तुमच्यात गुण असायला पाहिजे. मित्रांनो, असा पुरुष स्त्रीच्या मनावर खोलवरती राहतो. मित्रांनो, तो अगदी एखाद्या मुळासारखा बसतो. त्या केवळ प्रियकर नाही तर एक शांत आणि आश्रयस्थान बनतो. अशा पुरुषाला ती कधीही सोडत नाही. मित्रांनो, स्त्रीला हवी असते तिची जागा, म्हणून त्या पुरुषाकडून तिच्या सर्व गरजा पूर्ण होतात आणि तिथंच त्याला राहण्याची अनुमती देते. मित्रांनो, हा गुण स्त्रियांना त्या पुरुषापासून कधीही वेगळं करत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. चॅनलशी असेच कनेक्ट रहा. धन्यवाद.